आणि आपल्या घरातल्या देवस्थानाची शक्ती टिकून राहावं, आपल्या हर प्रकारच्या समस्यामध्ये मार्गदर्शन मिळावं, हर प्रकारच्या समस्या सुटावं, याच्याकरता आपल्या घरातल्या देवस्थानाची शक्ती टिकून राहावं, याकरता प्रत्येकाने मात्र आपल्या घरातल्या देवस्थानी नैवेद्य द्यायचा. तुम्ही सगळे मात्र नैवेद्य देतात, फक्त सणालाच देतात. सणालाच नैवेद्य देतात ना, त्याच्या परमेश्वर काही काही सणालाच देते. सणाला देवाने नैवेद्य खायचं आणि पुढच्या सणापर्यंत 2 गोधड्या जोडून झोपून राहायचं देवाने, पुढच्या सणालाच उठायचं. आणि आपला नैवेद्य कसा असतो माहिती ना, एवढी चांकी तिच्यातही पुरण नाही, आणि एक कुरडाईचा माकोडा, एक भाज्याचा तुकडा, पळी बुडायची ती अशीच ठेवायची, झाला नैवेद्य. अरे हातावरती पाणी घेऊन शिवार्पण कृष्णार्पण म्हणायच्या ऐवजी म्हणतो देव काय खातो काय, मनी नाही भाव. म्हणून जिवंत भाव पाहिजे. ज्याचा भाव त्याचा देव, ज्याचा भाव त्याचा देव, ज्याचा देव त्याला मग कशाचा भेव. म्हणून आज तुम्हाला हे सांगणार का आपल्या जीवनामध्ये नैवेद्य मात्र कशा पद्धतीने दिला पाहिजे. तर नैवेद्य पहिल्या भाकरीचे 4 भाग करा. पहिल्या भाकरीचे 4 भाग करायचे. एक चतुर भाग ज्या गोमातेमध्ये 33 कोटी देवता त्या गोमातेला द्या. 33 कोटी देवांना जीव घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. दुसरा चतुर भाग घराचं दार राखणार कुत्र्याला द्या. कुत्र म्हणून कुत्रा नाही बरं, कुत्र्यामध्ये वेगळ्या पद्धतीची शक्ती आहे. जी आपल्याला त्रास देणारी शक्ती, ती शक्ती कुत्र्याला दिसते. टाणा टोना करणी कवटाळ भूत प्रेत पिशाच हे कुत्र्याला दिसतं. म्हणून मात्र अंधाऱ्या रात्री कुत्र भुकत असतं. आपण मोठी बॅटरी लावून सुद्धा आपल्याला दिसत नाही. अतुटते आत्मे कुत्र्याला दिसतात. ज्याच्या दारात कुत्र आहे ना, त्याच्या घराच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचा आसुरी शक्तीचा प्रभाव नाही. आणि मांजरीला सुद्धा आसुरी शक्ती दिसते. कुत्रा आणि मांजर, मांजर घराचं आतलं संरक्षण करते, कुत्र बाहेरचं संरक्षण करते. आता इथं आपण मांजर पाहतो पण तिला दूधही पाजत नाही, ती खाईल उंदर. तर मांजरीचा सुद्धा आदर करा. एखादा सिक्युरिटी असला आपलं दार राखायला ना, तर त्याला शेळी भाकर दिली तर दुसऱ्या दिवशी आपल्या घराचं दार सोडून दे. एखादी उंगडी दिली ते गारठलं ना, तर दुसऱ्या दिवशी आपल्या घराचं दार सोडून दे. पण शेळी पाकी कुत्र्याला, कोडीमोडी कुत्र्याला जळेल पोळेल कुत्र्याला, तरी कुत्र बिचार आपलं दार सोडत नाही. घराच्या समोर त्याला बसायला जागा नसली, अशा ठिकाणी बसल तर तुमच्या घराचं दार त्याला दिसल. म्हणून मात्र कुत्र्याचा आदर करा. फुकट नाही, खंडोबा महाराजांनी मात्र कुत्र्याचा आदर केला. दत्तगुरूंनी कुत्रे जवळ ठेवले. बाळूमामांनी पण मात्र कुत्र्याचा आदर केला. म्हणून अशा पद्धतीनं मात्र दुसरा चतुर भाग कुत्र्याला टाका. तिसरा चतुर भाग आपल्या वाढ वडिलांनी आपल्यावरती अनंत उपकार केलेले, त्यांच्या उपकारातून त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. म्हणून तिसरा चतुर भाग मात्र त्यांच्यासाठी घराच्या छतावरती ठेवा. हा पितरांचा भाग. कमीत कमी त्यांना एवढं तरी वाटेल की माझ्या रक्ताचं कोणीतरी आहे. आणि चौथा चतुर भाग आहे, तुमच्या विहिरीमध्ये बोरिंगमध्ये चुरगळून टाका. देवाचा आदर करा नाही तर नका करू, पण भक्ताचा आदर करा. गंगामय्याचा आदर करा नाही तर नका करू, पण गंगामय्याच्या अधीन असणाऱ्या जीवजंतूचा आदर करा. गुरुचा आदर करा नाही तर नका करू, पण शिष्याचा आदर करा. अशाच पद्धतीनं तुमच्या विहिरीमध्ये बोरिंगमध्ये
चौथा चतकुर भाग मात्र चुरगळून टाका, गंगामाया तुमच्यावरती प्रसन्न होईल. आता या एक भाकरीचे 4 भाग करून अशा पद्धतीचं नैवेद्य द्या. आणि आजपर्यंत मात्र ज्या गोष्टी कळाल्या नाही, खरी दिवाळी म्हणजे आपल्या घरात आणि बाहेर एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा, याला म्हणते खरी दिवाळी. त्यातूनच आपल्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळन, शारीरिक स्वास्थ्य तिथूनच लाभन, एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा राहिला तर. म्हणून वर्षातून एकदा दिवाळी येते आणि वर्षातून एकदा दिवाळी आली तर सगळे मात्र गोडधोड सगळे एकत्र येऊन मात्र गोडधोड फराळ खातात आणि तुम्ही फटाके वाजवतात. दिवाळी त्यालाच म्हणतात, गोडधोड खाऊन दिवाळी करणं आणि फटाके वाजून दिवाळी करणं. तर दिवाळी म्हणजे काय? का सर्वांचं एकमत, एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा, याला म्हणते दिवाळी. पण तुमच्या घरात कायमची दिवाळी राहावं असं जर वाटत असेल तर दुसऱ्या नंबरची भाकर आहे, दुसऱ्या नंबरची भाकर पहिल्या नंबरच्या भाकरीचे 4 भाग करून अशा पद्धतीनं नैवेद्य विभागणी केली आणि दुसऱ्या नंबरची भाकर अखंडपणे तुमच्या घरामध्ये ठेवा. त्यावरती गूळ, शेंगदाणे किंवा साखर ठेवा. आणि सकाळी 7 वाजता एखादा तुमच्या घरातून बाहेर गेला ना तर तो उशिरा जरी संध्याकाळी आला तर त्यांनी विचारावं सकाळचं नैवेद्य कुठे, सकाळचं नैवेद्य कुठे. सगळ्यांनी दुसऱ्या नंबरच्या भाकरीचा जो नैवेद्य ठेवला त्याचा एक एक घास खा. तुम्हाला दिवाळीची वाट पाहायची गरज नाही, कायमची दिवाळी तुमच्या घरात राहील. बस अशा पद्धतीनं ठेवा. तर एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा, तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश, आणि तुमच्या घरात कोणालाही कुठल्या प्रकारचा आजार नाही ना, याला म्हणते खरी सुख शांती. ह्या सुख शांतीसाठी ही सगळी तळमळ ही धडपडे आपल्याली. म्हणून मात्र अशा पद्धतीनं करा. बस एवढंच मात्र आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला सांगणार आहे. 15 वर्ष 3 महिन्याच्या आज्ञेच्या नंतरचा हा 8व्या वर्षाचा प्रगट दिन सोहळा. यामध्ये दुधात साखर पडावा अशा पद्धतीचा हा एक योगायोग. म्हणून मात्र 25 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठाचा हा योगायोग. आणि स्वतः हा मात्र बाबाजीच आपल्या कुट्यामध्ये येऊन बसले ह्या 8व्या वर्षाच्या प्रगट दिन सोहळ्याच्या निमित्ताने. हा एक पर्व काळ झाला. म्हणून अशा पद्धतीनं आज जास्त वेळ न घेताना आता आपण मौन सोडून घेऊ आणि तुमचेच काही अनुभव मात्र ऐकायचे. तर प्रत्येकाने माळी आणल्या ना आणि प्रत्येक जण मात्र अनुष्ठानाला काहीतरी संकल्प घेऊन बसलाय.